छत्रपती संभाजीनगरमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात आले। एआय सिमेंट प्रकरणात राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यामुळे भारताची वैश्विक मंचावर प्रतिमा खराब झाल्याच्या आरोपामुळे भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चांतर्फे जोडेमारो आंदोलन करण्यात आले। यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला। संबंधित वक्तव्यामुळे देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी होत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केलाय। सुनील वैद्य, स्टार महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर मध्ये आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आले आहे। क्रांती चौक या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। ताई, काय सांगणार, नेमकी काय मागणी आहे आंदोलन? भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, मी मोहिनी दीपक बडे। आज आम्ही जिथे आलो आहोत की जी एआय समिट झाली आपली दिल्लीमध्ये, तिथे काँग्रेसच्या नेत्यांनी येऊन, जे काही युवा मोर्चाचे नेते आहेत त्यांनी येऊन तिथे गोंधळ घातला। अर्धनग्न व्यवस्थेत त्यांनी जो काही तिथं गोंधळ घातलेला आहे, आंदोलन केलं, त्याच्या विरोधात आम्ही इथं आलो आहेत की जो काही राहुल गांधींनी जो एवढ्या आपल्या देश विदेशामधून जे लोक आपल्याकडे आले होते आणि ती एआय समिट चालू होती, त्यासाठी त्यांनी जे काही घृणास्पद व्यक्त केलं की तिथं येऊन जो अर्धनग्न व्यवस्थेत त्यांनी जे आंदोलन केलं ते म्हणजे खूप चुकीचं आहे की आपला देश पुढे जात असताना जर ह्या गोष्टी होत असेल तर फार चुकीचं आहे। त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे आलेलो आहोत। काय सांगणार आपण? मी ऐश्वर्या अभिषेक गाडेकर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीणची जिल्हा अध्यक्ष। खरं तर आपण बघताय की पंतप्रधान मोदीजींच्या कार्यकाळामध्ये की देश प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आज कृत्रिम दृष्टिकोनामध्ये सुद्धा एआय बजेट समिटच्या द्वारे सुद्धा आपल्या तळागाळातील प्रत्येक जनतेला याचा संपूर्ण लाभ भेटणार आहे। आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे तर देशाचं कधी प्रगतीच्यावर बोलत सुद्धा नाही, कधी कामही करत नाही, परंतु यायचं आणि चांगल्या कामामध्ये गोंधळ घालायचा हीच यांची राजनीती असते। म्हणजे बघा, एका बाजूला पंतप्रधान मोदीजी देशांच्या युवकांना प्रगतीपथावर नेतोय आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांना जनतेच्या समोर कपडे काढायला लावतो। ही कुठली राजनीती झाली? म्हणजे यायचं आणि स्टंटबाजी करायची आणि चालल्या जायचं आणि स्वतःला महात्मा गांधीजी यांचे वंशज मानतात, परंतु महात्मा गांधीजी यांनी देशासाठी बलिदान दिलंय आणि त्यांच्याच वंशज असलेले राहुल गांधी हे देश प्रगतीवर आपल्या चिखलफेक करताय, तर याचा आम्ही जाहीर निषेध करतोय। तर आपण बघू शकता क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक येथे भारतीय जनता महिला मोर्चाच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे। पार्टी छत्रपती संभाजीनगर महिला मोर्चाच्या तर्फे प्रदेशाच्या आमच्या अध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वात आणि आमच्या शहराचे शहराध्यक्ष किशोरदादा शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज महिला मोर्चाने क्रांती चौक येथे मोठे आंदोलन केलेले आहे। आणि हे आंदोलन काँग्रेस युवा पार्टी आणि राहुल गांधी यांनी जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स दिल्लीमध्ये जी समिट होती, त्या समिटमध्ये काही युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पाठवून तिथं अर्धनग्न म्हणजे परिस्थितीत त्यांनी आंदोलन केलं आणि या ठिकाणी जवळजवळ 68 जिल्ह्यांचे आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी जे पदाधिकारी आले होते विविध देशातून, त्याचबरोबर जवळजवळ 250 अब्ज डॉलरचं तिथं हे करार झालेला आहे। तर या करारामध्ये आपल्या भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या नेतृत्वात ही समिट घडली होती आणि आपल्या देशाचं हे नाव पूर्ण जगभर झालेलं आहे। पण हे काँग्रेस दळभद्री पार्टी यांना हे बघवलं नाही आणि त्यामुळे राहुल गांधी जे त्यांचे नेते आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली युवा काँग्रेसच्या नेत्यांनी ड्रेस बदलून, आय कार्ड बदलून त्या एआय समिटमध्ये एंट्री घेतली आणि तिथं अर्धनग्न म्हणजे टी शर्ट काढून तिथं त्यांनी घोषणाबाजी केली आणि त्यामुळं आपल्या भारताची प्रतिमा त्यांनी मलिन करण्याचा प्रयत्न केला। म्हणजे हे जवळजवळ देशविरोधीच कृत्य आहे असं आम्हाला महिला मोर्चाला वाटतं। म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्राताईच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व महिला मोर्चांनी काल आणि आज हे आंदोलन केलेलं आहे आणि अशा प्रकारच्या ज्या कृती आपला भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध जी काँग्रेस पार्टी करत आहे त्यासाठी आम्ही त्यांचा धिक्कार करतो आणि त्यासाठी आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी
इथं उपस्थित आहेत आणि त्यामुळं आम्ही त्यांचा धिक्कार करतो. भारतीय जनता राहुल गांधी आणि यूथ काँग्रेस यांनी जो AI समिट जे चालू आहे आणि हे देशविदेशाचे समिट, देशविदेशाचे लोक तिथे आलेले असताना त्या ठिकाणी हा जो नंगा नाच केलेला आहे त्याचा आम्ही इथे निषेध करण्यासाठी, खरं म्हणजे हे विकृती आहे, या विकृतीचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. या भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम नव्हता, हा देशाचा कार्यक्रम होता. आणि खरं म्हणजे या काँग्रेसला देशातल्या जनतेने आधीच उघडं नागडं केलेलं आहे आणि आता यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब करून टाकलं आहे की यांनी जे शर्ट काढून आंदोलन केलं आहे तर यांची सत्ता गेल्यामुळं यांचे डोके फिरलेले आहेत. खरं म्हणजे असं म्हणतात की बाबा मी यांची तुलना गाढवाशी वगैरे करणार नाही, कारण ते गाढवाचा अपमान होईल. कितीही चांगलं दिलं तर त्या गाढवाला एकदा उकिरड्यावर जाऊन लोळावं वाटतं, तसं या काँग्रेसचं झालेलं आहे. इतका चांगला देश प्रगती करतोय पण या प्रगती यांना हे बघवत नाही आणि हे उकिरड्यावर लोळायचं काम यांनी जे काल शर्ट काढून जे आंदोलन केलेलं आहे ते उकिरड्यावर लोळायचं काम केलेलं आहे. या राहुल गांधी आणि यूथ काँग्रेसचा मी धिक्कार करते. ॲडव्होकेट माधुरी यदवंत देशमुख, नगरसेविका, छत्रपती संभाजीनगर. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.